नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्ड सायन्स 1 चॅप्टर 1 लॉज ऑफ मोशन। लॉज ऑफ मोशन या प्रकरणामध्ये इन चॅप्टर लॉज ऑफ मोशन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट मोशन, देन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, देन acceleration, then Newton's laws of motion and related equations. So first of all, let us see motion of an object. So exactly what is motion? मोशन म्हणजे नेमकं काय? तर मराठीमध्ये आपण त्याला गती म्हणतो। मग तुमच्या पुस्तकामध्ये काय या ठिकाणी उदाहरणं दिलीत बघा, पान नंबर 1 वरती, की तुम्हाला अशी काही एखादी उदाहरणं सांगा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोशन तुम्ही सेन्स करू शकता किंवा जाणू शकतो, बरोबर? कारण इथं 2 ते 3 4 उदाहरण आहेत बघा इथं तुम्हाला दिलेले। पहिलं एक्झाम्पल आहे की फ्लाइट ऑफ अ बर्ड। आता फ्लाइट ऑफ अ बर्ड, पक्षी उडताना तुम्हाला दिसत असेल म्हणजे त्याची तुम्हाला गती, मोशन, तो गतीमध्ये आहे, मोशनमध्ये आहे हे तुम्हाला दिसतंय, ओके। त्यानंतर स्टेशनरी ट्रेन, एक जागेवरती उभी असणारी जी ट्रेन आहे ती ट्रेन तुम्हाला दिसते, मग ती गतीमध्ये आहे काय आपण बघू शकतो कारण जागेवरच थांबलेली आहे। वी कॅन से दॅट दिस इज द स्टेशनरी। स्टेशनरी म्हणजे अचल, एका जागेवरती हलत नाहीये। नाव थर्ड एक्झाम्पल, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर। झाडावरची पडलेली काही पानं जी आहेत ती हेलकावे घेत घेत वगैरे खाली येतात, अर्थातच ती त्यांच्यामध्ये काहीतरी गती आहे, मोशनमध्ये आहेत ते, असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर स्टोन लाईंग ऑन अ हिल, एका हिलवरती, टेकडीवरती दगड आहे पण जागेवरच आहे, मग कॅन वी से दॅट this stone is in motion? So we can't say that this stone is in motion because it is stationary, एकाच जागेवर आहे, अचल आहे, ओके। ही समजा काही उदाहरणं झाली, पण याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला असं म्हणायचं आहे की पक्षी उडताना दिसतोय, त्याची गती दिसते, ओके। पण समजा तुम्हाला म्हटलं की आपण रोज पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला दिसते, असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल कुठे दिसते? रोज तर आपण जागेवरच असतो, पण पृथ्वी तर हलते, बरोबर की नाही? पृथ्वी फिरते, तिची जी गती आहे ती मात्र आपल्याला जाणवत नाही, म्हणजे गती दिसत नाही, बरोबर की नाही? सो वेन अर्थ रोटेट अराउंड इट सेल्फ अँड वेन अर्थ रिवॉल्व अराउंड द सन, वी कांट सेन्स इट, बट स्टील इट हॅपन्स। पण हे असं घडतंय, पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरते, स्वतःभोवती सुद्धा फिरते, म्हणून दिवस रात्र होते, पण आपण जागच्या जागेच दिसतो। मग अशा प्रकारच्या ज्या गती आहेत त्या आपल्याला फक्त काय करतात, दिसत नाहीत पण असतात। वारा, आपण वाऱ्याला पळताना पाहू शकत नाही, फक्त जाणवतं, अंगाला आपल्याला वारं लागलं, एअर, वी जस्ट कॅन सेन्स इट, ओके, बट वी कांट सी द एअर इज गोइंग फ्रॉम अस, ओके। सो दीज आर सम मोशन्स विच वी कांट सी, परंतु काही बघू शकतो, काही बघू शकत नाही। फिरणारा जो फॅन असतो आपल्या डोक्यावरती त्याची गती आपल्याला दिसते, बरोबर की नाही? परंतु चंद्र आणि पृथ्वी किंवा इतर जे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, ते सुद्धा फिरत असतात स्वतःभोवती आणि सूर्याभोवती सुद्धा, किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे, आपल्याला त्यांच्या मोशन जे आहे ते दिसत नाही, पण त्या मोशनमध्ये असतात, न दिसणाऱ्या मोशनमध्ये आहेत, गतीमध्ये असतात, बरोबर की नाही? मग आता एक्झॅक्टली आपल्याला हेच बघायचं की व्हॉट इज मोशन, म्हणजे मोशन म्हणजे नेमकं काय ते आपल्याला बघायचं। मग तुमच्या पुस्तकातलंच काय उदाहरण आहे किंवा तुमचंही उदाहरण घेऊ शकता की तुम्ही समजा बसमधनं प्रवास करत आहात, बसमधनं प्रवास करताना तुमच्या समोर कोणतरी बसलेलं आहे, मग तुम्ही काय म्हणणार? वन पर्सन इज सिटिंग नेक्स्ट टू यू, ओके। सो वाईल ट्रॅव्हलिंग अ पर्सन इज सिटिंग नेक्स्ट टू यू, इज इट इन मोशन? तो गतीमध्ये आहे का? तुम्ही म्हणाल का? मी म्हणेन बाबा की मला तर असं दिसतो की तो माझ्या समोरच बसलाय, मी त्याच्या समोरच बसलोय, सो आय विल से दॅट इट इज नॉट इन मोशन, असं मी म्हणतोय। बट द पीपल विच आर ऑब्झर्विंग यू वाईल ट्रॅव्हलिंग थ्रू द बस, दे विल से दॅट धिस पर्सन इज इन मोशन, ओके, बिकॉज ही इज ट्रॅव्हलिंग, ही इज गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी चाललाय, तो बाहेरच्या लोकांना दिसतंय ना, मला कुठं दिसतंय? तो माझ्या समोरच आहे, त्याच्यामुळे मी त्याला म्हणू शकत नाही की तो हा मोशन मध्ये आहे म्हणून। पण बाहेरचे लोक काय म्हणणार? येस, ही इज मूव्हिंग, येस, विथ द बस दिस पर्सन इज ऑल्सो मूव्हिंग, सो इज इन मोशन। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून, इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू, this person which is sitting next to me
इज नॉट इन मोशन बट अदर पीपल से दॅट ही इज इन मोशन. मग हे काय कन्फ्युजन आहे बाबा? यालाच म्हणतात रिलेटिव्ह कन्सेप्ट, म्हणजेच सापेक्षता. सापेक्षता म्हणजे एकाची दुसऱ्याची तुलना केल्यानंतर जे काय आपल्याला कळतं ते. म्हणजे मी म्हणतो की तो बसलेला आहे, मोशनमध्ये नाही, आणि बाकीचे लोक म्हणतात की तो मोशनमध्ये आहे. उदाहरणार्थ ट्रेनमध्ये जाताना आपण ट्रेनमध्ये असतो पण आपल्याला झाडं पळताना दिसतात पाठीमागे. बरं, झाडं पळताना म्हणजे त्यांना काय पाय आहेत का? ट्रीज आर मूव्हिंग बॅकवर्ड ॲज वी मूव्ह फॉरवर्ड विथ द ट्रेन. मग ती झाडं तर जागेवरच आहेत. बरं, त्या झाडाखाली एखादा माणूस उभा आहे, तो काय म्हणेल? दिस ट्रेन इज ट्रॅव्हलिंग, दिस ट्रेन इज मूव्हिंग विथ द पर्सन. मग अशा वेळेला आपल्याला तो माणूस आपल्याला पळताना बघतोय आणि आपण त्या माणसाला पाठीमागे पळताना दिसतोय, पण तो माणूस आपल्याला म्हणतो आपण मोशनमध्ये आहे, आपण त्याला म्हणतो की तो मोशनमध्ये आहे. ऍक्च्युली तो असतो जागेवरच. म्हणजे दोघांच्या दृष्टिकोनातून एक म्हणतो तो पळतोय, एक म्हणतो तो पळतोय. मग याला रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणतात. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं यू आर इन मोशन अँड इन हिज पॉइंट ऑफ व्ह्यू आय एम इन मोशन. म्हणजेच काय तर मोशन ही अशी एक कन्सेप्ट आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये जर एखाद्या वस्तूनं जर तिचं जागा बदलली, स्थानांतरण झालं, इफ ही डिस्प्लेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, देन अँड देन ओनली वी कॅन से दॅट धिस ऑब्जेक्ट इज इन मोशन. ओके, तर अशा प्रकारे म्हणजे इथं चित्रामध्ये सो तुम्ही बघा, इथं या चित्रामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काही माणसं चालताना येताना जाताना दिसतात, काही स्थिर आहेत, बरोबर की नाही? मग ते स्थिर असणाऱ्या वस्तूबद्दल सुद्धा आपल्याला बघता येतं. म्हणजे समजा एखादा व्यक्ती त्या एखाद्या स्थिर वस्तूपासून चाललेला आहे, मग ती स्थिर वस्तू मोशनमध्ये आहे की नाही? बरोबर की नाही? त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ती स्थिर आहे, एकाच जागेवरती आहे. परंतु जर ती व्यक्ती पुढे गेली तर त्या पुढच्या व्यक्तीनुसार त्या स्थिर वस्तूची सुद्धा जागा बदलली ना, म्हणून ती स्थिर वस्तू सुद्धा आपल्याला मोशनमध्ये आहे असं म्हणावं लागेल. कारण ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे मित्रांनो, समजून घेणे अलग लक्षामध्ये. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली कशी आहे? इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे च्या संदर्भात, म्हणजे एखाद्या वस्तूच्या संदर्भात जर एखादी दुसरी वस्तू तिची जागा बदलत असेल, डिस्प्लेस होत असेल, तिचं स्थानांतर होत असेल, तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की देन इट इज सेड टू बी इन मोशन. ती वस्तू गतीमध्ये आहे, बरोबर की नाही? याचा अर्थ मगाशी सांगितलेल्या उदाहरणामध्ये माझ्या समोरचा व्यक्ती सुद्धा मोशनमध्ये आहे, बट इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज कॉन्स्टंट, जागेवरच आहे. बट अनदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज इन मोशन, कारण त्याने त्याच्या दृष्टिकोनातून त्याची जागा बदलली. तो व्यक्ती तिथंच आहे, बस पुढे निघून गेली म्हणजे जागा बदलली ना, डिस्प्लेसमेंट झालं. म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून माझ्या समोर बसलेला व्यक्ती जो आहे तो गतीमध्ये आहे, मोशनमध्ये आहे. ओके, आणि माझ्या दृष्टिकोनातून म्हणून मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, हे तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा पाहिलेलं असेल. ओके, दिस इज व्हॉट मोशन. मला असं वाटतं की तुम्हाला मोशन म्हणजे काय ते आता नेमकं कळलेलं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणारी उदाहरणं जर बरीच पाहिली तर तुम्हाला मोशन म्हणजे गती नेमकी काय असेल ती कळेल. म्हणजे थोडक्यात अजून एकदा फक्त एवढं सांगतो की एखादी वस्तू गती आपण केव्हा म्हणू शकतो की जेव्हा तिची जागा बदल होईल, पण इतर वस्तूच्या संदर्भात तरच त्याला आपण मोशन मध्ये आहे असं म्हणता येईल. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, ओके, नेक्स्ट पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि डिस्टन्स म्हणजे अंतर. ओके, मराठीमध्ये या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. डिस्प्लेसमेंट इज डिफरंट थिंग अँड डिस्टन्स इज डिफरंट थिंग. कशा पद्धतीने वेगवेगळं आहे बरं, तर ते समजण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 मध्ये फिगर नंबर 1.1 दिले बघा, लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊस. ओके, ते आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स, म्हणजे अंतर काय आहे. तरी थोडीशी आपल्याला कल्पना. विस्थापन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जागा बदल होणे, त्याचं विस्थापन होणे, स्थानांतर होणे. इट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. ओके, चेंज द प्लेस. अँड डिस्टन्स म्हणजे अंतर कापणे. ज्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. सो लिसन केअरफुली. सो तुमच्या पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जे चित्र दाखवलंय मी इथे, त्याच्यामध्ये ते जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये एक त्यांनी ॲक्टिव्हिटी काय दिली बघा, मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन द फिगर.
सो आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. सो विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता तिथं तुम्हाला काय दिसतंय बघा बरं, शीतलचं घर दिसतंय बघा, शीतल अँड प्रशांत हाऊस. ओके, दिसतं ना स्क्रीनवरती, शीतल अँड प्रशांत हाऊस आहे. आता त्याच्या पुढे संगीताज हाऊस आहे. अँड नेक्स्ट टू संगीताज हाऊस देर इज अ स्कूल. सो A, B अँड अप्पर वर दिस लेट इट बी C स्कूल. काय केलंय त्यांनी, शीतल कशी ट्रॅव्हल करत जाते स्कूलपर्यंत, ओके, त्याच्याबद्दल दिलंय. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की शीतल जी आहे ती आधी संगीताच्या घरी जाणार आहे. सो शीतल फर्स्ट वेंट टू शीतल्स हाऊस अँड देन फ्रॉम शीतल्स हाऊस बोथ टुगेदर वेंट टू स्कूल. शाळेत गेल्या. ओके, मग पाथ कसा आहे, मार्ग कसा आहे बघा बरं. फ्रॉम शीतल्स हाऊस संगीताज हाऊस इज अबाउट 500 मीटर. पाथ ए 500 मीटर अंतरावरती संगीताचं घर आहे. याचा अर्थ शीतल संगीताच्या घरी 500 मीटर अंतर डिस्टन्स कापून गेली. ओके, गेली ना, गेली असेल. त्यानंतर संगीताच्या घरापासून फ्रॉम संगीताज हाऊस द स्कूल इज ऑफ 1200 मीटर. दिस इज पाथ बी. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय शीतल इज अबाउट 500 प्लस 1200 इज 1700. 1700 मीटर अंतर तिनं कापलं प्रत्यक्षामध्ये. ओके, पण जर तुम्ही नीट पाहिलं त्या चित्रामध्ये तर डिरेक्टली त्या घरापासून ते स्कूल म्हणजे द स्कूल फ्रॉम द शीतल्स हाऊस इज डिरेक्टली इट इज 1300 मीटर. म्हणजे सरळ मार्गाने जर शीतल गेली असती तर तिला फक्त 1300 मीटर जावं लागलं असतं. सो इन बोथ दीज केसेस, या दोन केसेसमध्ये डिस्टन्स कुठलं आणि डिस्प्लेसमेंट कुठलं, डिस्टन्स कुठला आणि डिस्प्लेसमेंट कोणतं. ओके, सो distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another point. जे शीतलनं एक्झॅक्ट म्हणजे डिस्टन्स म्हणजे नेमकं काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कापलेलं प्रत्यक्ष अंतर म्हणजे 1700 जे शीतलनं संगीताच्या घरापर्यंत संगीताच्या घर प्लस स्कूल जे आहे हे जे अंतर कापलं ते 1700 मीटर कापलं. हे झालं डिस्टन्स. काय झालं ते डिस्टन्स. पण समजा प्रशांत जो आहे तो डायरेक्टली काय गेला, स्कूलमध्ये गेलाय. कुठून, त्याच्या घरापासून जे 1300 मीटर अंतरावर. म्हणजे आपला उद्देश काय आहे, स्कूलला जाणे. कसं जाणे, प्रशांत गेला शॉर्टकटने, 1300 मीटर अंतर कापलं, डायरेक्ट पोहोचला. मग हे जे मिनिमम डिस्टन्स प्रशांत ट्रॅव्हल्ड इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे दोन वस्तूमधील कुठल्याही दोन पॉइंटमधील ट्रॅव्हल केलेलं मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर जे असतं त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डायरेक्ट कुठल्याही पद्धतीनं. आता ही शीतल जी आहे ती वळणं घेत इकडून तिकडून गावातून फिरून तिकडून गेली. मग तिनं जे काय अंतर कापलेलं आहे असं कसंही करून नंतर ती स्कूलला पोहोचलेली आहे, बरोबर ना. मग तिनं प्रत्यक्षात जे काय चालत अंतर कापलेलं आहे दॅट इज व्हॉट डिस्टन्स. कारण तिनं प्रत्यक्ष मार्गामध्ये जे काय अंतर कापलेलं आहे दॅट इज डिस्टन्स. आणि डिरेक्टली आता आपला जायचा उद्देश कुठं होता, स्कूलपर्यंत. मग कसं गेलो, डायरेक्ट 1300 मीटरने गेलो, दॅट इज डिस्प्लेसमेंट. फक्त जागा बदलायची गरज होती. म्हणजे शीतलची जागा बदल झाली पण ती वेगवेगळ्या मार्गाने गेली म्हणून अंतर वाढलं. आणि प्रशांत जर सरळ गेला असेल फक्त त्यांनी 1300 मीटर अंतर कापलेलं आहे. म्हणजे फक्त घर ती शाळा 1300 मीटर असेल दॅट इज व्हॉट डिस्प्लेसमेंट. आणि असं जर जाऊन गेले तुम्ही दॅट इज व्हॉट डिस्टन्स. तर ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ऑन पेज नंबर 2 द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट डेफिनेशन्स आर गिवन. यू कॅन राईट इट विथ रीडिंग. वाचत लिहिण्याची सवय ठेवा जेणेकरून तुम्हाला ते समजेल. आता याच्याची संदर्भामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये दिलेलं आहे अजून एक की यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये की एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राऊंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड. स्वराली एक सर्क्युलर फील्डमध्ये काय करते, वॉकसाठी जाते. हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ज्या सर्कलची रेडियस जी आहे ती 100 मीटर आहे. इथंच तुम्हाला स्क्रीनवरती मी ते ॲनिमेट करून थोडंसं दाखवेल. पुस्तकातलंच आहे. तो काळा टिपका जो आहे तो स्वराली समजूया आपण. काळा टिपका जो इथं दिसतोय तुम्हाला ती स्वराली असं समजूया. पुस्तकातलं चित्र आहे त्याला ॲनिमेट केलं आहे मी. त्यानंतर
प्रश्न असा आहे की इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट ए, सर पॉइंट ए पासून तिनं स्टार्ट केलं अँड टेक्स वन राऊंड, एक गोल राऊंड तिनं पूर्ण केला, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड, व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. मग तिनं डिस्टन्स किती कापलं आणि तिचं डिस्प्लेसमेंट झालं का सांगा बरं. त्याचं रेडियस किती आहे, त्याचं 100 मीटर आहे. किती आहे? 100 मीटर. मला सांगा तिचं डिस्प्लेसमेंट झालं का, कारण ती ज्या ठिकाणावरून निघाली होती, फ्रॉम वेअर शी स्टार्ट टू वॉक, सो शी स्टार्ट टू वॉक फ्रॉम पॉइंट ए अँड आफ्टर वन राऊंड शी अगेन केम टू द सेम पॉइंट ए, त्याच जागेवर आली. मग डिस्प्लेसमेंटची व्याख्या काय म्हणते की जागा बदल होणं आवश्यक आहे, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मिनिमम डिस्टन्स. मग ती एका ठिकाणावर जाऊन त्याच ठिकाणी परत आली, तिची जागा बदल झालेलीच नाही, भलेही तिनं राऊंड मारला असू द्या, याचा अर्थ तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. शून्य डिस्प्लेसमेंट, झिरो डिस्प्लेसमेंट, देर इज नो डिस्प्लेसमेंट ॲट ऑल. अलग लक्षामध्ये. उदाहरणार्थ तुम्हाला अजून एक सांगतो की तुमच्या हातामध्ये समजा जर चेंडू असेल आणि तुम्ही जर भिंतीवरती असा टाकला, रिटर्न तुमच्या हातात आला, टाकला तर होता पण रिटर्न हातात आला बाउन्सून, मग बॉल तर जागेवरच आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानांतर कुठं झालंय, दुसरीकडे कुठे गेलाय तो, म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट नाही. मग तो जाऊन रिटर्न आला, म्हणजे जे जाऊन रिटर्न येण्यामध्ये जे काय त्यानं अंतर कापलेलं असतं किंवा जे काय मेजरमेंट झाली त्याला आपल्याला अंतर म्हणता येईल, म्हणजे प्रत्यक्ष कापलेलं अंतर. अलग लक्षामध्ये. इथं तुम्हाला कळेल. मग स्वरालीचं या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अजिबात झालेलं नाही. हा, पण तिनं काही अंतर, एक गोल राऊंड जेवढ्याचा असेल तेवढं मात्र तिनं अंतर कापलेलं आहे. डिस्टन्स कॅन बी मेजर इन धिस केस बट डिस्प्लेसमेंट इज झिरो. ओके. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल बी. एक गाडी उभा राहिलेली तिथं, मर्सिडीज उभा राहिली कदाचित, पॉईंट पी आणि क्यूच्या तिथून आपल्याला 360 मीटर अंतर त्यांनी दिलेलं आहे. दोन बाण दाखवले तुम्हाला इथं. ओके. तिथं एक पॉईंट पी पासून क्यू असं तुम्हाला जाताना येताना दिसतोय. बघा तुम्ही नीट व्यवस्थित. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की पॉईंट पी पासून क्यू पर्यंत जर ती गाडी गेली, आता तिथं प्रत्यक्षात वाचूनच बघूया आपण काय आहे. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू, पी पासून क्यू पर्यंत जाते खरं ते, अँड देन रिटर्न टू पॉईंट पी, पुन्हा पी कडे रिटर्न येते. सो हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. मग किती अंतर ट्रॅव्हल केलं आणि डिस्प्लेसमेंट काय झालं. मग वरच्याच एक्झाम्पल प्रमाणे आहे की नाही. इफ कार स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट पी अँड अगेन रिटर्न टू द पॉईंट पी, म्हणजे जाऊन आले, कार जाऊन आली, मग डिस्प्लेसमेंट झालं का. अर्थातच नाही. ओके. तुम्हाला कळत असावं माझी भाषा. ओके. तुम्ही समजून घ्या. आणि मग डिस्टन्स किती कापलं, डिस्टन्स किती कापलं, किती कापलं असेल रे. जायचं 360 आणि यायचं 360, किती होतात 720 मीटर. 720 मीटर म्हणजे जाऊन येऊन त्यांनी 720 मीटर अंतर कापलं. पण तुम्ही म्हणाल जाऊन रिटर्न आला, डिस्प्लेसमेंट झालेलं नाही का, गाडी जागेवर पुन्हा तिथंच आहे, जागा बदल झालेली नाही, म्हणजे त्या चेंडू सारखंच हे सुद्धा आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन मेक इट अंडरस्टँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज द डिस्टन्स एक्झॅक्टली. नाव द नेक्स्ट पॉइंट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. सो स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे चाल आणि व्हेलॉसिटीमध्ये आपल्या भाषेमध्ये काय आहे, वेग. मग चाल आणि वेग काय, जनरल भाषेमध्ये आपल्याला सहज म्हणतो आपण किती स्पीडने गेला रे, काय त्याचा वेग होता, किती स्पीडनं पळाला, बरोबर की नाही. किंवा आपण गाडीचा स्पीड काढतो, टू व्हीलर फोर व्हीलरचा ॲव्हरेज स्पीड वगैरे वगैरे. मग तेच आपल्याला इथं बघायचं आहे की स्पीड म्हणजे नेमकं काय. नाव लिसन केअरफुली. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स ओनली. बघा आता या ठिकाणी व्हॉट इज स्पीड अँड व्हॉट इज speed and what is velocity. Speed is related to velocity speed is related to distance only and velocity is related to displacement. मग आता स्पीड जी आहे ती अदिश राशी आहे. म्हणजेच कसली राशी आहे ती, स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे अदिश. अदिश राशी म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त परिमाण असतं, दिशेचा उल्लेख नसतो. डिरेक्शन इज नॉट काउंट इन धिस स्केलर क्वांटिटी. अँड व्हेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी इन विच त्याच्या परिमाणासोबत आपल्याला
दिशेचा म्हणजे डायरेक्शनचा सुद्धा विचार करावा लागतो. सो स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी अँड व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मग स्पीड मी तुम्हाला म्हटलं की डिस्टन्सची आहे, मग त्याचा फॉर्म्युला तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे एवढं डिस्टन्स किती वेळामध्ये कापलं, दॅट इज स्पीड ओनली, चाल झाली ती. ठीक आहे. पण मग व्हेलॉसिटी काय असते? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वस्तू किती डिस्प्लेस झाली ठराविक दिशेने. इन विच डिरेक्शन. सो डिरेक्शन मॅटर्स हिअर. या ठिकाणी डिरेक्शन मॅटर करतं व्हेलॉसिटी साठी, म्हणून व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट अँड स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स. सो तुमच्या पेज नंबर 2 वरती तिथं ऑलवेज रिमेंबर मध्ये सगळं दिलेलं आहे. काय? द युनिट्स ऑफ द स्पीड अँड द व्हेलॉसिटी आर द सेम. त्यांचे युनिट सेम आहेत त्यांचे. SI युनिट मध्ये जे आहे मीटर पर सेकंद आहे, CGS मध्ये त्यांचं सेंटीमीटर पर सेकंद आहे. आणि तिथं दिलेले वाक्य तुम्ही जर लिहून काढले वाचत तर तुमची प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल. स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स वाईल द व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. हे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. डेफिनेशन सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. यू जस्ट हॅव टू रीड इट अँड राईट इन युअर ओन वे. ठीक आहे. सो दिस इज वॉट स्पीड अँड व्हेलॉसिटी विच आर रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. कदाचित मग तुम्हाला परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करायला विचारला जाईल. याच्यामध्ये 2-3 तुम्ही मुद्दे लिहू शकता. यू कॅन पुट द डिफरन्सेस, द पॉइंट्स लाईक दिस, द वेक्टर क्वांटिटी, देन स्केलर क्वांटिटी, देन डेफिनेशन्स, देन रिलेशन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट विथ द स्पीड अँड व्हेलॉसिटी. ओके. म्हणजे या ठिकाणी फक्त समजून जर व्यवस्थित घेतलं तर दोन्ही गोष्टी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये कळून चुकतील. ओके. नेक्स्ट पॉइंट इज इफेक्ट ऑफ स्पीड ऑन डिरेक्शन, स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वरती स्पीड आणि डिरेक्शनचा काय फरक पडतो एक मुद्दा आपण शॉर्टमध्ये घेऊया जरा. सो सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स. सचिन मोटर बाईकवरनं चाललेला आहे आणि खालील बाबतीमध्ये त्याच्या घटनेमध्ये काय काय फरक पडेल. जस्ट आय एम गोइंग टू रीड इट. What will be the effect on velocity of the motorcycle if its speed increases? Speed increase झाला म्हणजे चाल वाढली or decreases, but its direction remains unchanged. एकाच दिशेनं चालला. अशा वेळेला समजा त्याचा स्पीड वाढला किंवा कमी झाला तर व्हेलॉसिटीवर काय परिणाम होईल? तर व्हेलॉसिटी ऑब्वियसली ती कमी होईल, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होईल. कळलं का? कमी होईल, जास्त होईल, दिशा कायम राहिली तर म्हणजे व्हेलॉसिटीवर परिणाम होईल, ती कमी होईल थोडक्यात. सेकंड पॉइंट, इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड. आता वळायचंय त्याला, बरोबर. विल द व्हेलॉसिटी अँड द स्पीड बी सेम. व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम राहील का? नाही राहणार. आलं का लक्षामध्ये? व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम राहणार नाही, कारण आता वळायचंय. वळायचं म्हणजे दिशा बदलायची, बरोबर की नाही? मग दिशा बदलताना व्हेलॉसिटीवरती फरक पडणारच ना, अर्थातच ती कमी होणार आहे. ओके. थर्ड पॉइंट, if Sachin changes the direction of the motorcycle keeping the speed constant, what will be the effect on the velocity? सेम त्या ठिकाणी velocity चेंज होणार आहे, म्हणजे कमी होईल थोडक्यात. तिसरा पॉइंट, इफ ऑन अ टर्निंग Sachin changes the direction as well as the speed. स्पीड पण चेंज केला आणि डायरेक्शन पण जर चेंज केली तर त्या ठिकाणी सुद्धा velocity वरती परिणाम होणार आहे. आलं का लक्षामध्ये? अर्थातच ह्या 3 पॉइंट मध्ये तुम्हाला velocity वरती परिणाम झालेला दिसतो. 3 points are given in on your page number 3. Changing the speed while keeping the direction same, then change the direction while keeping the speed same, and change the speed as well as the direction. In these 3 cases velocity must be changed. velocity प्रत्येक वेळेला चेंज होऊ शकते, म्हणजे स्पीड आणि डिरेक्शनचा त्याच्यावरती नक्कीच velocity वरती परिणाम होतो, कारण velocity ही डिरेक्शन वरती अवलंबून बऱ्यापैकी असते. ठीक आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर मोशन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.